बाई तुझा काय चल बाहेर हो बाहेर हो काय चाललंय का तुझं ते जरा मालक मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये मी काय तुला इथं येऊन नाचायचा पगार देतो काय ग तसं नाही हो मालक पण कसं नाचलं की आदत तर येतील मग समधी गावं कशी सण बडे होत जातात बघा बढिया तर या बाईचं काय करावं मला हेच कळत नाही थांब या महिन्यात ना तुझा अर्धा पगारच कापतो बघ बस नाचत मालक हे काय करतायसा असं नका करू हो मालक आता मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं मालक माझा पगार रडायला काय आलं अरे बांगड्या का फोडतेस अरे मी काय मेलोय का मी का अरे मी मेलोय का आणि मेलो तर तू कशाला बांगड्या फोडशील ए राहू दे राहू दे राहू दे नाही 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 तुझा पगार नाही कापणार चल उठ 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 नाही कापणार पण तुला ना आज या चुकीची सजा मिळणार 1 तास तुला जास्तीचं काम करावं लागेल तुम्ही म्हणाल की समधी काम करायला तयार आहे बघा फक्त माझा पगार नका कापू बघा आणि मी बांगडे बी नाही फोडणार मग या प्राजूताई या आत या शीला मावशी पाणी दे ना पटकन होय होय आणते की हाय बाबा हाय काय ग आज हे काय हो बाबा पॅन्टला काय झालंय ते जाऊ दे ग सोड तुझा आज पेपर होता ना हो बाबा मग नीट लिहिलास ना हो बाबा थँक्यू बाबा ते जाऊ दे आज आपल्याकडे परी आणि शिवा येणार होते ना नाहीतर काय ग मी ताईला बोललो होतो राजूची परीक्षा सुरू आहे तेव्हा त्या जीवाला नकोच पाठवू इथं म्हणून बाबा काय बाबा सुट्ट्या पडल्या की मामाकडे यायचं आणि मामाला लुटायचं एवढंच कळतं त्यांना आणि हे बघ तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे बाकी दे सोडून नाम लिया और शायद शैतान हाजिर हो गया लगता है शीला शीला अगं काय करतेस बघ बरं दरवाजा उघड थांब शीला मावशी मी उघडते जावा हाय प्राजू दीदी हाय परी कशी आहेस मी बरी मामा अरे हाय परी कशी आहेस बरी खूप बारीक झालीस ग काय खातेस की नाही परी इकडे ग काय झालं तू एकटीच जीवा कुठे आहे जीवा दादा ना येणार बाबा मला खाली सोडून गेलाय जीवा दादा ना येणार काय अरे वा काय ग तुला कशाला हवाय जीवा ए बरं येऊन इथं बस गपचूप राजू जीवा तू आलास सुट्ट्या पडल्या आणि जीवा मामाकडे आला नाही असं कधी झालंय का या बया या जीवा दादा या आवाज या लय झालं कोणतरी तुमची हसलं बसलं वाटतं शीला मावशी माहितीये मला आणि तसंही प्राजू सोडून इथे फक्त तुम्हालाच आनंद झालेला दिसतोय वय वय अरे आम्ही आहे म्हटलं इथं आता आलायस तरी या कसा आहेस तू ये ना राजू बस हा तू इथं बस काय रे तू येणार नव्हतास ना आणि मला खरंच वाटलं मामा मी जर आधीच आलो असतो तर प्राजूला सरप्राईज कसं काय म्हणजे सगळ्यांना सरप्राईज कसं दिलं असतं ना बर ठीक आहे आता आलायस तर किती दिवस मुक्काम माहित नाही जोपर्यंत करमेल तोपर्यंत म्हणजे अरे ती प्राजूची परीक्षा सुरू आहे नुसता टाइमपास नकोय मला तिला अभ्यास वगैरे करू देत जरा ह्या माणसाला कुठे आलेलंच
बघवत नाही. शिला तू काय पुटपुटलीस का? नाही मी कुठं काय बोलले, काय नाही. शीला मावशी पाणी आण ना. वय आणते. ते जाऊ देत. तुम्ही काय खाणार? ताई पोहे चालतील. परी पोहे काय पोहे, मामाकडे आलोय ना, मामा आहे ना, मामा जाईल आणि मस्त काहीतरी गरमागरम खायला घेऊन येईल. मामा जा बाहेर आणि काहीतरी खायला घेऊन ये. चालेल. चालेल काय चालेल? मामा म्हणजे काय चालती फिरती ATM ची बँक आहे का? आणि पैसे काय झाडाला लागलेत काय? थांब आता ताईला फोन करूनच सांगतो मी. किती कंजूस आहे हो बाबा. शिला तू काहीतरी बडबडलीस का? नाही मी कुठं काय बोलले, काय नाही मी जाते आज बाबा. मामा जाना खूप भूक लागलीये. परी सांगितलं ना. बाबा परी इतकं बोलते तर जा ना प्लीज. राजू एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. राजू का त्याला फोर्स करतेस? असू देत, नको जाऊ. तसंही तू जितका लेट करशील तितके दिवस आम्ही इथेच आहोत. अजून खूप वेळ आहे, तेव्हा जा. परी तू लहान आहेस आणि तू हट्ट करतेस ना, तर मग ठीक आहे मी जातो आणि तुमच्यासाठी खायला काहीतरी घेऊन येतो. पण मी असा गेलो आणि असा लगेच आलो, ठीक आहे? पण मी येईपर्यंत या दोघांवरती लक्ष ठेव, कळलं? आणि शिला तू पण. आणि बघ आज तुला जे तू नाचलीस ना त्याची सजा म्हणून तुला ही कामाची पूर्ण ही यादी दिली, तू वाचून घे. वय परी जीवा बरं झालं तुम्ही आलात. मला खूप छान वाटतंय. जीवा बाबा जे काही बोलले ते तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस हा. राजू चिल, मी कशाला त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ. बरं ठीक आहे चला आणि आता फ्रेश व्हा. चल ग परी. नाही मामा मला बोलले तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायला. ठीक आहे बाई, आमच्याकडे लक्ष ठेवत आज चल. अरे देवा, मालकाने दिलेली चिठ्ठी बघायचीच राहिली की. महत्वाचं असल, हात पुसून घेते. ही तर हाय कामाची यादी. पण हे काय हाय? प्रिया, हे कसलं काम आहे ना? फक्त तुझाच? अरे देवा, मालकाने मला लिहिली काय चिठ्ठी? मालक खडूस आहे पण मनाने चांगली बी आहेत वाटतं. पण जरा आधी लिहिली असती तर बरं झालं असतं की. तसं मी चालत असताना मी लय जणांची क्रश होते. शीला मावशी बाबा नाही आले का अजून? नाही येतील की आता येतील. राजू मामा नक्की आज येईल ना? येतील हा. इतके पण खडूस नाही आहेत माझे बाबा. इतका म्हणजे खडूस आहे ना. मला खूप भूक लागली आहे. आले वाटतं मालक. बघ आले माझे बाबा. मालक तुम्ही? अरे या की. या मामा काय आणलंय खायला? अरे मस्त गरमागरम इडली आणि डोसा, ठीक आहे? गरमागरम तुम्ही खाऊन घ्या. मला थोडंसं उकळतंय, मी जाऊन फ्रेश होतो आणि परत येतो लगेच. मामा काही घाई नाहीये, आरामशीर होऊ देत. बर कुणाला काय काय पाहिजे ते सांगा पटापटा बघा. शीला आणते मावशी मी. सगळ्यांना इडली द्या. नाही मला डोसा द्या. मला इडली डोसा दोन्ही द्या. अरे देवा, नक्की काय देऊ? एक तर सांगा की बरं मला. काय देऊ मी? डोसा, इडली, सांबर चटणी, डोसा. राजू त्या मावशी किती फनी आहेत ग. हो रे, पण
हे आहेत म्हणूनच आम्हाला 2 टाइमला वेळेवरती जेवण मिळतं. ताई जेवणाला खूप भूक लागली आहे. बरं बघते मी. तुला पाहून परी परी काय झालं शिवा दादा? परी अगं हे लव्ह लेटर आहे. वाच वाच. तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते. अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्मांची ओळख पडते. छंद माझा एकच आहे, तुझी वाट पाहणे. ही कविता आपल्या दोघांची, आपले जीवन गाणे. परी हे तर खरंच लव्ह लेटर आहे. कुणासाठी? कुणी लिहिलंय? माझ्यासाठी. तोंड बघ आरशात. परी तू काही म्हण, माझं मन मला सांगतंय हे लेटर माझ्यासाठीच आहे आणि हे नक्कीच प्राजूने लिहिलंय. मग विचार. राजू ये ना, काही हवंय का? ते ते अरे बोल. ते तुला काहीतरी विचारायचंय. विचार ना. राजू आय डोंट बिलीव्ह की हे सगळं इतक्या लवकर घडतंय. काय सगळं इतक्या लवकर घडतंय? राजू मला कळालंय सगळं, आता तूच स्पष्ट बोल. अरे जीवा, तू नक्की कशाबद्दल बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये. याच्याबद्दल बोलतोय, मला कळालंय सगळं. तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते. अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्मांची ओळख पडते. छंद माझा एकच आहे, तुझी वाट पाहणे. ही कविता आपल्या दोघांची, आपले जीवन गाणे. थँक्यू सो मच. तू तुझ्या मनातल्या भावना इतक्या लवकर एक्सप्रेस केल्या. यार मानलं तुला. अरे जीवा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही चिठ्ठी मी लिहिली नाहीये. प्राजू चिल, मी मामाला काही सांगणार नाहीये. नाही रे जीवा, अशा चिठ्ठ्या याआधी 2दा घरात आल्या. हे सगळं कोण करते मला माहित नाही, पण चुकून आपल्या घरात येतात हे मात्र नक्की. काय? मध्ये मध्ये बंद झाल्या होत्या, पण आता परत सुरू झालंय. आपण ना लक्ष ठेवूया आणि शोधून काढूयात की हे सगळं नक्की करतंय कोण. प्राजू आय एम सॉरी, माझं मिसअंडरस्टँडिंग झालं. सॉरी. जीवा, ही चिठ्ठी मी लिहिली नाही असं मी बोलले. या चिठ्ठीत जे काही लिहिलंय ते मला तुझ्याविषयी वाटतच नाही असं मी नाही बोलले. जीवा पण ना. पण हे अक्षर मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे? एक मिनिट, म्हणजे जीवा.
नाश्ता झाला? हो प्राजू, झाला नाश्ता झाला. हे काय करताय हो बाबा? अगं ते इन्शुरन्सचा चेक भरायचा आहे ना, तर तो लिहित होतो. बोल ना. बाबा ऍक्च्युली मला थोडे पैसे हवे होते. कशाला ग? ते शेवटच्या वेळच्या आधी सगळी फी भरायची आहे ना, त्यासाठी. किती आहे फी? 10,000 आहे बाबा. मग मी तुला कॅश देतो. नाही कॅश कशाला, हे काय चेक आहे ना इथे, आता चेकच द्या. बरं ठीक आहे, मी तुला हा चेक झाला की चेक लिहून देतो. ठीक आहे. थँक्यू बाबा. आणि मला तो इन्शुरन्सचा चेक भरायला ऑफिसला जायचं आहे. ठीक आहे, मी जाऊन मी आवरतो. हो तो तुझा चेक तू सांभाळ. हो, ठीक बाबा. आहे. ओके. गुड इव्हनिंग मामा. गुड इव्हनिंग. प्राजू 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 काय झालं? अरे जीवा, हे बघ ना. अरे वा, 10,000चा चेक. नाही रे, मगाशी बोलले होते ना मी तुला. हे बघ. काय? ओ, हे अक्षर तर सेम आहे. ह्या चेक वरचं अक्षर बाबांचं आहे. म्हणजे इतके दिवस मामा. आणि इकडे शिला मावशी, इतके दिवस ज्या चिठ्ठ्या घरात येत आहेत ते सगळं बाबा लिहित आहेत. वय माहितीये मला. काय? अहो म्हणजे तसं नाही, काल मालकाने मला कामाची यादी दिली नव्हती बरं का, त्यात असंच काहीतरी लिहिलं होतं बघा. मला बी काय बी कळना झालंय काय चाललंय ते. बाबांनी तुला पण एक चिठ्ठी दिली, ही पण. नक्की बाबांचं चाललंय तरी काय? बाबा, बाहेर या बाबा. बाबा, मला प्रेमात पडली वाटतं. काय ग एवढ्या घाईघाईत बोलवलंस मला? मामा, हे काय आहे? हा, काय हे? अरे हा तर चेक आहे आणि तिला कॉलेजला भरायचं. आणि याच्या हातात कुणी दिला ग? हे काय आहे बाबा? हे तर पत्र आहे. आणि अशी पत्र आपल्याकडे नेहमी येतात. आणि ती ज्यांची आहे त्यांना मी नेऊन देऊन येत असतो. तरी तू हा प्रश्न मला का विचारतेस? बाबा, त्यावेळेचं अक्षर बघा ना एकदा. बाबा, मी सरळ मुद्द्यावरच येते. इतके दिवस ज्या चिठ्ठ्या घरात येत आहेत त्या आपल्या नाही आहेत असं तुम्ही मला भासवलं. बरं, त्या आपल्या नाही आहेत म्हणून तर कधी मी उघडूनही पाहिलं नाही तो. पण बरं झालं काल जीवाने चिठ्ठी उघडली. त्याच्याकडे काय बघताय? त्यांनी उघडल्यामुळे तरी कळलं ना की हे सगळं तुम्ही करताय बाबा. आता मामावरच लक्ष ठेवावं लागते. मामा, इट्स नॉर्मल, आता सांगून टाक. मामा, आता बोल सगळं. अहो मालक, सांगून टाका की आता. बोला मामा, बाबा. आता बोल सगळं. मामा सांग. हो हो सांगतो. त्या सगळ्या चिठ्ठ्या मीच लिहिल्या. का? कॉलेजमध्ये असताना मी पण प्रेमात पडलो होतो. ती मृणाल, आय मीन, अरे तिचं फक्त नाव जरी घेतलं ना तरी पंखा चालू व्हावं असं तिचं सौंदर्य. डायरीमध्ये मी तिचं इतक्या वेळा नाव लिहिलं होतं ना, नंतर त्या डायरीचा एक मोठासा असा अल्बमच तयार झाला होता. मृणाल? पण बाबा, ही मृणाल नक्की आहे तरी कोण? प्राजू, मृणाल म्हणजे तुझी आई. मामी? आई? पण आईचं नाव तर दामिनी होतं ना बाबा. हो बरोबर आहे. लग्नाच्या अगोदर तिचं नाव मृणाल होतं. लग्नानंतर तुझ्या आजीने तिचं नाव बदलून दामिनी ठेवलं. मृणालचं प्रेम आणि
आईबाबांचा होकार दोन्ही कसं मला सहज मिळालं. आणि मग झालं आमचं ठरलेलं लव्ह मॅरेज. राजू, तुझ्या आई ना खूप छान होती, खूप प्रेम होतं आमच्यात. नाती कशी जपायची हे तिनंच शिकवलं मला. अरे खूप सुखी संसार चालला होता आमचा. पण देवाची गणितच चुकली. ती लवकर देवाघरी गेली आणि इथं राहिलो ते फक्त तू, मी आणि तिच्या आठवणी. सगळ्यांना कसं नजरच लागली. मामा, अरे जीवा, तुझा मामा ना अजून लवर बॉय आहे, लवर बॉय. अरे हार्टब्रेक हॉटेलमधून ना अजून तो चेकआउट झालाच नाहीये. हे बघ, हल्ली ना बायांना डीएम करणं एक ट्रेंड आहे. पण मी मात्र मृणालला पत्रच लिहिणार. कारण आमच्या फिलिंग जरी अपडेटेड असले ना तरी प्रेम मात्र जुनंच आहे. प्रेम मात्र आमचं जुनंच आहे. तेव्हा प्राजू, जीवा, शिला, अरे आयुष्य खरं हेच आहे. म्हणूनच मी अजूनही मृणालच्या नावाने पत्र लिहित असतो, प्रिय मृणाल. कारण कसं आहे माहिती का, काही गोष्टींना आयुष्यामध्ये क्लोजर कधीच नको असतो. हवी असती ती फक्त एक शांत प्रेमळ जागा आपल्या मनामध्ये हवी असते. ती गेली इतकी वर्ष झाली पण अजूनही मी तिला विसरू शकलो नाहीये मृणाल. म्हणूनच आमच्या या लव्ह स्टोरीला एक नाव योग्य ठरल, ते म्हणजे लव, लग्न आणि लोचा. लव म्हणजे कॉलेजचं स्वप्न, लग्न म्हणजे आयुष्याची घडी आणि लोचे म्हणजे आयुष्याचा टेस्ट. मालकाने मला एक चिठ्ठी लिहिलीच नव्हती मी. ये बाया, इंटरेस्टच गेलाच नाही का माझा. मामा, खरं आहे तुझं. आमचं तर प्रेम पण नवीन आहे आणि फिलिंग्स पण अपडेटेड आहेत. मग तुझा होकार समजू ना, मग आमचा पण होईल लव, लग्न